शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर बांधवांनो, हे आपला बोर आहे. आपण हे बोर घेतलेला आहे बघा. तर हे बोर 400 फूट आहे. 400 फूट आहे. 400 फुटाला पावणे 400 फुटाला याला 1 इंची पाणी. पण काय झालं माहिती का, पाणी 1 इंची कमी असल्यामुळं ही जी आपली जमीन आहे ना, तुम्ही ही जमीन पाहतात ना, ही जमीन भारीची. म्हणजे ह्या जमिनीमध्ये 35-40 फूट किरसिंग पाईप लागते. आता ह्याच बोरला 40 फूट किरसिंग आहे. म्हणजे काळी खूप आहे. मग काळी खूप असल्यामुळं इथं काय होते, इथं पाणी जास्त लागत आहे. आता समजा हे 1 इंचीचा नळ लावला आणि उदाहरणार्थ समजा इथं कुठं जर भगळ पडली, तर ह्या भगळीमध्ये कहोर बी जरी चालला ते रात्रंदिवस, तरी ह्या भगळीचं पाणी वर येत नाही. आणि मग असं जर होत राहिलं समजा इथं थोड्या पाण्याने, मग ह्या रानाचं भरणं का होईल? मग भरणं होऊ शकत नाही. आता आपण ह्याच्यामध्ये काय केलं, तर ह्याच्यामध्ये 3चा पंप टाकला होता. 3चा पंप टाकून आपण चलून बघितला आहे. तर चलून बघितल्याच्यानंतर ते बोर चालायला आहे बघा. अर्धा तास, पाऊण तास, 1 तास बोर चालायला आहे. मग त्याच्यामध्ये काय आपलं भागत नाही. मग आपण काय केलं, ते पंप काढून टाकला आहे. म्हणजे पंप आपण घेतला नाही. कारण कशामुळं म्हणलं, आधीच कशाला चेक करायचे. आता ह्या बोरने बघा जवळपास 40,000 रुपये खर्च झाला. ह्या बोरला 40-45,000 रुपये खर्च झाला आहे. मग म्हणलं पुन्हा जर मोटर आणली तर आपल्याला लाख रुपये खर्च होईल. मग तोपर्यंत आपण आपल्या शेजारच्या बंधूची मोटर आणली, ह्याच्यामध्ये टाकून चेक करून बघितली, पण ते तसं होईल आहे. आता सांगायचा मुद्दा बांधवांना तुम्हाला एवढाच आहे, तुमच्याकडे जर असा प्रॉब्लेम आला असेल थोड्या पाण्याचा, अगर समजा पाणीच नसेल तर बोर कोरडात असेल, तर मला काय म्हणायचं आहे की ते बोर बुजू नका. कारण कशामुळं माहिती आहे का, बरेच उदाहरणं मी असे ऐकले. तर 10-10 वर्षांनी, लांब कशाला, माझ्या मामाचाच बोर 10 वर्षांनं चालू झाला आहे. म्हणजे चालू होण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे माहिती आहे का, एक तर जमिनीमध्ये कळत न कळत काहीतरी समजा जडणघडण होत असेल. त्यामुळे समजा अगर सुरुवातीला समजा बोर घेता वेळेस समजा आपण मोठी मशनीत ना, आता हाय प्रेशरच्या पहिल्यावानी मशनी नाहीत, काय नाहीत, मग त्याचा लिपाटा लागून हे लागून त्या बोरच्या समजा कडीच्या सांदी फिंदी बुजत असत्या. पण कालांतरानं त्या मुरून म्हणा, पावसाळ्यात म्हणा, अगर ऊन वारा पाऊस हे तिन्ही ऋतू गेल्याच्या नंतर मग ते मुरून उली तरी पडत असन नाही तर मग काय होतं माहिती का, आता इकडं आमचा बांध आहे. तर इकडं बांधाला शेजारीने 2 बोर घेतले. तर एक तर बोर खूप जवळ आहे बघा. आता इथून समजा टियाकडे, आता इथून सध्या दिसतंय इथं ज्वारी बघा, ह्या इथंच आहे. लय झालं 10 पैप काय बसायचे नाहीत बघा. त्या तिथं आंटी नाही बघा, छोटा आंटी नाही. त्या आंटीण्यापाशी सौर ऊर्जा आणि तिथं बोर आहे. मग तिकडं मिशन चालू झाली हे काम पडतं, इकडं हवा येते त्याची. कशामुळं की ते जमिनीमध्ये जे नळ आहेत का, आता ह्या सडका कशात आपल्या हे रोडने आता मी आलो आहे. आता हे रोड समजा कुठं बी जाऊ शकतं ना, मुंबईला जाऊ शकते, पुण्याला जाऊ शकते, आमच्या गावात बी जाऊ शकते. मग तसे त्याचे ह्याचे पाप उतरेत का खडकाचे, तसे कुठं वरी कुठं खाली, कुठं वरी कुठं खाली असे नळाचे कनेक्शन असतात. मग त्याच्या वाटा इकडं हवा येऊ शकते. मग एखाद्या वेळेस त्या हवामुळं म्हणा, कशामुळं म्हणा, आपली एखादी 2 नळं म्हणा, त्याच्यामध्ये बारीक अशा कणगोळीवाणी अंगठ्यावाणी मुत्र्या म्हणा, त्याच्यामध्ये चालू होऊ शकतात. आणि चालू होऊन त्याला पाणी 100% येऊ शकते. आता आमच्या मामाचं बोर घेतला होता. तर बोर घेतल्यावर त्यांनी एका पानाड्याकडून बघितलं होतं, मामाचंच उदाहरण सांगतो, पण त्याला नव्हतं पाणी लागलं. मग हे त्या पानाड्याला विचारित, बाबा कसं काय, तू तर म्हणला पाणी खूप आहे, तर पाणी कसं काय लागायला. तर तो पानाडी काय म्हणायचा, दमखा येईन. पण खरंच झालं बरं का. 10 वर्षांनी त्या बोरला पाणी आलं. आणि पाणी आल्याच्यानंतर त्यांनी मोटर टाकली. तर आज बी पंप त्या ह्याच्यामध्ये त्या बोरमध्ये चालतोय बरं का. मग तसंच मग एखाद्या वर्षी समजा आता 2-4 वर्ष झालं सलग दुष्काळ आहे, त्याच्यात काय पाऊस नाही काय नाही. पण एखाद्या वर्षी जर जास्त पाऊस काळ जर झाला, मग जमिनी समजा पाणवत्या, जमिनीमध्ये पाणी येते आणि तशा जागेवर ते बोर चालू शकते. बरं जाऊ द्या, पाण्याचा प्रश्न द्या सोडून. पण माणसाचं मन खूप चंचल आहे. घटकात येतं तर घटकात मुंबई. मग जर भविष्यामध्ये आता हे आपलं वावर आहे समजा, ह्या वावरामध्ये समजा आपण उदाहरणार्थ काही बी समजा एखादं कुक्कुटपालन करायचं ठरलं, शेळी पालन करायचं ठरलं, अगर समजा इथं जनावरांसाठी शेड मारायचं ठरलं, मग तशा जागेवर अर्धा इंची 1 इंची 1.5 इंची जर इथं आपण पंप टाकला, तर इथं आपल्याला पाण्याची सोय जाग्यावर होती जनावरांसाठी. अगर फवाऱ्यासाठी एखादा हौद पिऊ तिथं बांधला, तर पाण्याची सोय जाग्या होती. आणि आता काय झालं आहे, सरकारने बी मागेल त्याला सौर पंप दिलेले आहेत. एखादा सौर पंप इथं जर फिट केला,
तर कधी बी पाणी होतं आहे. पण बुजून काय होणार आहे? काहीच नाही. आता 40,000ची ही आपली प्रॉपर्टी काय का असं आहे ना, ह्याच्यामध्ये नाही फायदा हो द्या, पण घाटा कशाला करून घ्यायचा. त्याच्यामुळं बुजायची गडबड करूच नका. जसं आहे तसंच सांभाळा. कोणत्या गोष्टीचे केव्हा योग्य येते म्हणून सांगता येत नाही. पक्षी आपल्यापाशी ज्या त्या वेळेला जे ते जर साधन उपलब्ध असलं तर अर्धं काम आपलं सोपं होतं आहे, अर्धा खर्च आपला वाचत आहे. मला ह्या व्हिडिओमधून हीच माहिती तुम्हाला सांगायची होती बांधवांनो. तर तसंच बुजलं आणि दुसरा एक त्याचा धोका आहे बघा, ते बी माझ्या कानावर आलं आहे. हे आपण पाईप काढून घेतो, कारण आता इतके 40,000 रुपये खर्चिलेत आणि पाईप केवढ्याचं असतं आहे बघा, एक 2,000 4,000 छडी हो. समजा ती छडी 2400 का काहीतरी 2,500 का काय हजाराला असते. मग 2 छड्या म्हणल्यावर 5,000साठी आणि एवढं वाकडं बुजून देतो. पण जर पाऊस झडी पाणी जास्त झाली का तिथं होतं आहे बटबट, 1-2 जागा त्याच्यात जनावरच फसले होते. मग तसा बी धोका त्याच्यात उद्भवू शकते. त्याच्यामुळं हाय तसा जर सांभाळला का तर तेच लाख मोलाचं काम होते. तर बांधवांनो, व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे. तर व्हिडिओ माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा आणि चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.